बाप्पाचा लाडका पदार्थ मोदक। 1000-1200 पर्यंत मोदक होऊ शकते आमचे सगळ्यांचं मिळून। एक एक बाई बनवती। मी हे करणार म्हणजे करणार, जिद्द आहे त्यांच्या अंगात, ती जिद्द आम्ही ओळखून घेतली। आता माझ्याकडे 10,000 मोदक आहेत, जस्ट से। वाह, सुंदर लागतं। आपल्याकडे वेगवेगळे सण आहेत जे आपण साजरे करतो, पण आपल्या सगळ्यांचा आवडता आणि माझाही अत्यंत लाडका म्हणजे गणेशोत्सव किंवा गणेश चतुर्थी। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली 1883 मध्ये। तेव्हा त्याचं कारण अर्थात खूप वेगळं होतं, ब्रिटिश राज्य होतं, तेव्हा लोकांना एकत्र करण्याची गरज होती। पण तरी मला असं वाटतं की त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत, जो त्या फेस्टिवलचा इसेन्स आहे, तो म्हणजे वेगवेगळे मंडळ, त्यांचे देखावे, ढोल ताशा, त्याचा आवाज, त्याची गर्जना, जे काही सगळं असतं, तो जो माहोल तयार होतो ना, आणि पुण्यात तर बघायला नको, मानाचे गणपती, वेगवेगळे देखावे आणि एक मूड असतो। बऱ्याच ठिकाणी खूप छान छान देखावे केलेले असतात आणि लोकांचा जो उत्साह असतो सगळ्यात महत्त्वाचा, तो अनबीटेबल असतो। रात्री जाऊन वेगवेगळे देखावे बघायचे, मग पावभाजी खायची कुठेतरी वगैरे वगैरे। तर ज्याच्यासाठी आय थिंक आय लिव्ह फॉर इट। पण या सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे, या सगळ्याच्याही पलीकडचे आणि जी या फेस्टिवलचा इसेन्स आहे असं म्हणायला हरकत नाही, बाप्पाचा लाडका पदार्थ मोदक। तर आज आपण 2 ठिकाणी जाणार आहोत। पहिली जागा आहे मेढी मोदक, जिकडे आपण उकडीचे मोदक खाणार आहोत, आणि दुसरी जागा आहे फिस्टी फूड्स, जिकडे फ्रोझन मोदक बनवतात। तर ही संकल्पना थोडी नवीन आहे, तर ती काय आहे आपण बघणार आहोत आज। तर वेळ नको घालवायला आणि निघूयात आजचा दिवस मोदकांसाठी। तर आपण पोचलोय मेढी मोदकला। तुम्हाला दिसत असेलच माझ्या आजूबाजूला फक्त आणि फक्त मोदक आहेत। तर सगळे मोदक जे ऑलरेडी तयार आहेत ते तयार होऊन खालती आलेले आहेत, पण ॲक्च्युली मोदक जिथे वळतात ती जागा वर आहे। तर आपण वर जाणार आहोत आणि जे सगळे हे मोदक बनवतायत, मेहनत घेतायत, त्या लोकांना भेटणार आहोत। आपण हे ट्राय करूयात की आपल्याला जमतोय का मोदक करायला। तर जाऊन बघूयात काय होतंय वरती ते। चला। जोरात चालले आहेत मोदकांच्या ऑर्डर्स वाटतं। कधीपासून आहे ही जागा? काम चालू केलं आम्ही 2009 पासून। बरं, ओके। मग ह्याच्या आधी जागा वेगळीकडे होती? हा, याच्या आधी जागा वेगळी, घरामध्ये घरगुती पद्धतीने आम्ही करत होतो। आणि मग इथे 2000 इथे आता येऊन आम्हाला 7-8 वर्ष झाली। सो घरी सुरू केलं तेव्हा अर्थात सगळे म्हणजे कमी लोक सुरू केलं तेव्हा मी, माझी सासू, माझ्या जाऊबाई, माझी आई, असं सगळे एकत्र होते। आणि आता सहकलाकार सगळे आमचे। मी कोकणातली आहे, दिवे आगरचे बापट म्हणून आहेत, त्यांच्याकडनं आम्हाला ऑर्डर मिळाली होती। मग त्यावेळेला 2007-8च्या दरम्यान असेल, त्यावेळेला त्यांनी आम्हाला ऑर्डर दिली होती मोदकाची की 2000 मोदक पाहिजेत पुण्यामध्ये, तर तुम्ही देऊ शकाल का? माझ्या मिस्टरांना म्हटलं हो काय त्यात 2000 मोदकांना देतो ना म्हणाले करून आम्ही। तेव्हा मोदकाची किंमत 7 रुपये होती। अख्ख्या रात्रभरामध्ये जेमतेम आम्ही 1200 मोदक केले, पुढचे करू नाही शकलो आम्ही, कारण सगळंच आमच्यासाठी ते नवीन होतं। मग ती सुरुवात झाली आमची मोदक करण्याची। आम्हाला कळलं की बाबा मोदक करायला मजा वाटते आणि आहे बाबा याची मागणी जास्त, काम करू शकतो आपण पुढे। मग आम्ही बचत गट स्थापन केला, मग त्याच्यातनं मग आम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला काय येतं ते तुम्ही बनवून आणा। मग त्यातनं मी मोदक बनवून नेला होता। मग माझं सिलेक्शन झालं, त्यातनं आम्हाला भीमतडी जत्रेमध्ये स्टॉल मिळाला, तिकडनंच खरी सुरुवात झाली। फास्ट काम काय होतं ते आम्हाला भीमतडी जत्रेतनं सुरुवात झाली। मग दरवर्षी आमचा भीमतडी जत्रेमध्ये स्टॉल असायचा आणि त्याप्रमाणे आमची विक्री व्हायची आणि पुढे पुढे मग ते वाढत गेलं। कसं वाटलं या सगळ्या प्रवासात? खूप सुंदर, खूप छान। मला आता असं म्हणजे आपल्या बाळाचं कौतुक करताना किती आनंद वाटतो, तसं मला मोदकाचं कौतुक करताना आनंद वाटतो। आणि एवढे सगळे तुम्हाला मदत करायला आहेत, कोण सगळ्यात पहिल्यापासून आहे तुमच्याबरोबर, असं कोणी आहे का? कोण सगळ्यात पहिलं असं म्हणणं अवघड आहे, तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्यात जुन्या असतील।
तसे सगळे मेंबर आहेत 7-8 नाही, हे बरेच वर्ष झाले. अजून त्याच्यापेक्षा जास्त. बरेच जुने आहेत ते. सगळ्यात जुने मेंबर म्हटलं तर आता ह्याच आहेत आमच्याकडे. आणि एक गंमत सांगायची म्हणजे आमची जी ती टीम काम करते ना, ही पलीकडची, हा, या सगळ्या टीमचं आमचं वैशिष्ट्य आहे. काय बरं ते? हे 2 वर्षापूर्वी आम्हाला भेटलेली माणसं आहेत. त्याआधी बिगारी काम करत होती ही मंडळी. बर. सिमेंट उचलणे, दगड उचलणे, वाळू उचलणे असं सगळं काम करायचं. आणि या सीझनला त्यांना ते काम नसतं. बरोबर. मग आम्ही त्यांना इकडे बोलवलं की तुम्ही आम्हाला ह्याच्यात मदत करा. तेवढं आम्हाला हे नाही येत बाबा, आम्ही हे काय करायचं, आम्हाला दगडणी उचल सचल करायचं काम जमतं अशा हिशोबाने. मग आम्ही त्यांना बोलवलं, वर्षभर त्यांच्यावरती मेहनत घेतली. आज आता ते इतके सुंदर मोदक करतात, त्यांना स्वतःला सुद्धा हे आनंद वाटतं. मग ते आता म्हणाले आम्हाला हे मोदक करताना इतका आनंद पण होतो आणि आमचं स्वतःलाही बरं वाटतं, की छान वाटतं. पण मग हे पुण्याबाहेरची लोक आहेत का? नाही, पुण्याबाहेरचीच आहेत, पण आता पुण्यातच वास्तव. सांगते काय, हा इतका नाजूक पदार्थ. आणि ते पहिलं काम करत होते ते दोन्ही 2 टोकं होती, पण आता ते इतकं सराईत करतात ना की तुम्हाला त्यांचा मोदक आणि माझा मोदक यात फरक कळणार नाही. इतकं सुंदर मोदक. ते त्यांच्याकडे क्वालिटी होती की त्यांना ना मी हे करणार म्हणजे करणार, जिद्द आहे त्यांच्या अंगात. ती जिद्द आम्ही ओळखून घेतली की नाही बाबा, यांना काय काम दिलं तर ते फास्टमध्ये घेऊन जाऊ शकतात. बरोबर. आणि आता तर काय गणपती म्हटल्यावर तुम्हाला भरपूर ऑर्डर्स असतील. हो हो. तुमचा आनंद दिसतोय मला तुमच्या चेहऱ्यावरती. किती झालेला आहे की किती किती करायचंय आपल्याला आता. आता 7 दिवसावर वार्षिक परीक्षा आल्यावर जसं मुलांना वाटतं पहिलं तसं आता आम्हाला आता 7 दिवस राहील. मग 7 दिवसात अजून एवढं टार्गेट पूर्ण व्हायचंय आमचं. पण मग किती तास काम करता तुम्ही? आज सकाळी 6 वाजल्यापासून काम चालू होतं इथे मोदक बनवण्याचं, आणि मोदक शिजवण्याचं मध्यरात्री 2 वाजल्यापासून काम चालू होतं. म्हणजे ते शिफ्ट बदलली जाते. आमचं काम सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत चालतं. आता तासाचं गणित राहिलं. आता आम्हाला 24 तास पण कमी पडतं. तर जसं काकूंनी आता सांगितलं, ह्या टेबलवरचे जे सगळे मोदक बनवणारे लोक आहेत ते नवीन आहेत त्या अर्थाने, आणि खूप वेगळ्या पद्धतीचं काम करत होते, आणि त्यातून ते आता मोदक करायला आले. तर आपण त्यांच्याशी पण जरा गप्पा मारूयात आणि ऐकूयात त्यांना काय वाटतंय. मला काकू सांगत होत्या की तुम्ही आता 2 वर्ष झाली तुम्ही इथे यायला लागला, आधी वेगळं काम करत होता. तर तुमचा अनुभव काय आहे आणि तुम्हाला कसं वाटतं आता इथे? आम्ही ते करत होतो, जरा कष्ट वाटत होतं आम्हाला. हो. कोणाचं करायचं, रोज सकाळी उठून जायचं, रात्रीचं करायचं, लेकरं बाळांना सोड. आता इथं आल्यावर जरा आनंद वाटते, छान वाटते. छान वाटतं ना. इतर पण अजून बायका आहेत बरोबर. तुमची मैत्री आहे का सगळ्यांची? सगळं हो, घरचे सारखे आहेत. किती वेळ लागला शिकायला तुम्हाला कसं करायचं? ते ताईने शिकवलं, जसं ताई म्हणले तर करत करत जा, तुम्हाला येईल संध्याकाळपर्यंत. मग जरा रोज 1-2 दिवस मग 3ऱ्या दिवशी आलं करता. हो, आता फास्ट चालले आमचं काम. इथे येऊन बनवता मोदक, घरी पण बनवता की नाही? घेत ना, आम्हाला घरी लागलं तर आम्ही ताईला सांगण्यातच घेऊ. काम करायलाही खुशी, खायलाही खुशी, राहायलाही खुशी, सगळं आनंद. कुणीतरी शिकवेल का एखादा कसा वळायचा ते? घ्या तुम्ही हातात पारी. हो, हा घ्या. तुम्हाला पदर नाहीये खोचायला, पण ओढणी बांधून टाकते. बांधा. एक पारी घ्या तुमच्या हातात, ह्याच्यामध्ये ठेवा. आता पाकळ्या करायचं मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, असंच करा जायचं. थोडस हे पीठ लावायचं असतं. आता येतो. काय बनवतो मी मलाच माहित नाही. मीच तो बनवते, मीच तो खाते. येईल तुम्हाला बनवता एकदम आलं की ना, असं होतं आम्हाला पण. आता जो कॉन्फिडन्स देत आहे मला असं वाटतं की मला कधीतरी तरी येईल. पाकळ्याच नाही आहेत. मी घरी थोडी चिटिंग करते, मी असं सगळं करते आणि मग मी अशा वरून त्याला खोचा पाडते. एक आगळा वेगळा मोदक काही. ठीक आहे, पण मावशी जसं म्हणाल्यात मला कधीतरी जमेल. प्रॅक्टिस केलं मी तर मला जमणार. वा, मजा आली. पण झापझूप मोदक होत आहेत इथे. तुम्ही खाता की नाही मोदक? कधी तर घेऊ, खाऊ वाटलं तर घेते ना ताई. साधारण तुम्ही किती मोदक बनवता आणि दिवसाला? 700, 800, 900, 1000, 1200 पर्यंत मोदक होऊ शकते आमचे सगळ्यांचं मिळून. नाही, एक टेबल. अच्छा, एक बाई बाई बनवती. बापरे, आम्हाला खूप छान वाटतं इथं काम करायला. ग्रेट.
थँक्यू. अरे वा, मग कॉलेज जास्त आवडतं का मोदक करणं? हो का? कॉलेजमध्ये इतर लोकांना पण शिकवा आता मोदक कसे करायचे. एक वर्कशॉप ठेवा, वर्कशॉप. Waiting for my modak. तुला डान्स करायचंय? सगळ्यांना भेटून झालंय, ते नेमकं काय करतात ते बघून झालंय, स्वतः करण्याचा प्रयत्नही झालाय. पण आता मला वाटतंय सगळ्यात महत्त्वाची वेळ आली आहे आणि ती आहे मोदक खाण्याची. तर ते आता मी करणार आहे. माझ्यासाठी एक छान गरम गरम मोदक रेडी ठेवलाय, त्याच्यावर असं मस्त तूप त्यांनी घातलेलं आहे. तर तो येतोय माझ्याकडे चालत चालत. म्हणजे तुम्ही नाही, मोदक. वा, आता खाणार आहे मी या फायनली मोदक. आणि एक चांगला मोठा घास घेणार आहे. जायफळाचा छान वास येतोय मला. मोदक हा एक आगळा वेगळाच प्रकार आहे. खरं तर इतका सिम्पल वाटू शकतो, पण त्याच्यात एवढी मेहनत जाते आणि किती युनिक टेस्ट आहे ह्याची. तो जो रंग आहे ना सारणाचा, तो अगदी म्हणजे परफेक्ट आहे. मी कोणी नाही आहे म्हणायला आहे की हे परफेक्ट आहे वगैरे, पण माझ्या डोक्यातला जो मोदक आहे ना, जो चांगलावाला मोदक आहे, त्यातल्या सारणाचा रंग हा आहे. मी खूप खाऊ शकणार नाही, हा मी संपवणार आहे, पण ह्याच्या पलीकडे मी इथे खाऊ शकणार नाही, कारण आपल्याला अजून एका जागी जायचं आहे. तर आम्हाला जरा शांतीत बसून खाऊ दे. उभ्या उभ्या काय मला खायला लावलं यार, बसू दे मला, कोणीतरी खुर्ची वगैरे द्या. तर मी महिनाभर गोड खाल्लेलं नाहीये, कारण आज मला फक्त आणि फक्त मोदक खायचे आहेत. वजनात काहीही परिणाम झालेला नाहीये, काहीही कमी बिमी झालेलं नाहीये, पण तरीही मी या एपिसोडसाठी आज खूप मोदक खाणार आहे. फिस्टी मोदक. हॅलो 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 हॅलो. तर मी रेडी आहे, तुम्ही आता मला घेऊन चला पटकन, असं मला वाटतंय. एअरपोर्टवर असल्यासारखं वाटतंय. काय हे, मी एवढी आवरून आली आहे. मला सांगितलं असतं तर मी आपली आले असते टी शर्ट मध्ये, पण मोदक स्पेशल आहे म्हणून जरा. थँक्यू. हां, तो गूळ टाकलेला आहे त्याच्यामध्ये. पण सुरुवात जी बेसिक जे आहे, तांदूळ वगैरे दळण्यापासून इकडून प्रोसेस स्टार्ट होतो. ओके ओके. तर आम्ही आमच्या इथंच तांदूळ दळतो तो पूर्णपणे. अच्छा. हां, अगदी स्क्रॅच पासून सगळं 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 आंबेमोहर तांदूळ वापरला जातो आमच्याकडे पूर्णपणे. आणि हे यंत्र काय करते एक्झॅक्टली? ह्याच्यात फक्त गूळ आहे का आत्ता गूळ टाकलाय, कारण ते स्टार्ट केलंय सारण बनवायला. गूळ ह्याच्यात एक एक गोष्ट ऍड होत जाते आणि सारण बनतं. एका ॲट अ टाइम त्याच्यामध्ये 40 किलोचं सारण बनतं. 40 किलो सारण मध्ये एका वेळी ते सारण बनवलं जातं. असे 2,500. 2,500. 40 kg सारण इक्वल्स टू 2,500 मोदक. म्हणजे ते साईजवर डिपेंड आहे. म्हणजे 25 ग्रामचा मोदक पण आहे आमच्याकडे, 80 ग्रामचा पण आहे. बरोबर. हे उकड जी असते ही म्हणजे मला जेवढं काही कळलंय त्याच्यामध्ये ते खूप महत्वाचं असतं ना. म्हणजे त्या पाण्याचं टेम्परेचर, कधी ते त्याच्यात तांदूळ त्याच्यात कधी किती वेळ ठेवायचं, त्याच्यानंतर किती वेळाने ते मळायचं. बरोबर. हे सगळं ठरलेलं असतं. हे आमचे स्पेशल पर्पज मशीन आहेत. तर ह्याच्यामध्ये असे गोळे बनतात, ते तिकडे जातात. ह्याच्या खाली ते बनतात का असे? हां, याच्या खाली गोल होतात, ते तिकडून येतात, ते असे तिथं कट होतात. किती क्यूट आहेत ते. छोटे गोळे आहेत ते. तिकडे सारणाचे बनतात तसे. अच्छा.
त्याचं मिक्सिंग होत राहते त्याचं. काय काय आहे सगळं? तर याच्यामध्ये आम्ही म्हणजे आमच्या मोदकाचं नावच आहे की रेग्युलर ड्रायफ्रूट मोदक. ओ तर त्या ड्रायफ्रूटमध्ये आम्ही काजू, बदाम, खसखस, वेलची पावडर खाण्याची राहिली, जायफळ आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ते चवीला लागतं. बरोबर. कुठल्याही पदार्थाला म्हणतात ना की मिठाशिवाय चव नाही. नो शुगर मोदक आहेत आमचे. तर ह्याच्यामध्ये हे असं मिक्स केलं. हे टाकल्यानंतरच तुम्हाला वास त्याचा समजेलच की असं वाटलं पाहिजे की इथं उभं राहूनच खाऊन ते मला ऑलरेडी वाटतंय की मी खाणार कधी. हे सगळं छान आहे पण मला खायचं आहे हे मोदक. तोंडाला पाणी सुटलंय आणि मला आता हे मी कधी खाते असं झालंय. पण अजून मोदक पूर्ण तयार झाला नाही. बघूयात मोदक कसा बनवतायत ते. चला. हे आमचं पानं बनवण्याचं मशीन आहे. ह्याच्यावरती आम्ही खूप म्हणजे जसं आमची फॅक्टरी 1.5 वर्ष झालं चालू झाली आहे तेव्हापासून आम्ही याच्यावरती विचार करतो की हे काय करावं लागेल म्हणजे करता येईल. तसं मोदक इंडस्ट्रीमध्ये ही टेक्नॉलॉजी अजून म्हणजे नाही. म्हणजे मला असं वाटतं की मी कुठं बघितलेलं नाही आहे. सहसा हे होतं हे पारंपरिक पद्धत आहे म्हणजे ही आम्ही याच्यावरती केलेली जातं. पण हे इथं हे आम्ही स्वतः डेव्हलप केलेलं आहे का पूर्ण. हां त्याच्यावरती खूप रिसर्च केलं की हे कसं होईल किती काय करावं लागेल करून मग ह्या असं कन्व्हेअर बेल्ट वगैरे हे सगळी आयडिया पुष्पा मॅडम 1 मिनिटाला 4 मोदक बनवतात. 1 मिनिटाला 4 मोदक गाईस. आणि सगळ्यांचे मोदक जेव्हा तुम्ही बघाल तर सगळे ट्रेक सारखे दिसणार. जरी 8-9 जणींनी बनवलेत तर ते सगळे मोदक एकाच बाईनं बनवलेत किंवा एकाच हाताने बनवलेत. मग हे बनल्यानंतर तिकडे ते आत्ता मी येताना आपण पाहिलं बरोबर. तर ते प्रत्येक मोदकला मॅन्युअली आम्ही केशर लावतो. एका मोदकला लावलं जातं आणि त्याच्यानंतर एक विशिष्ट पद्धतीने त्याला आम्ही स्टोअर करतो. मुळात मला थोडंसं याबद्दल जाणूनच घ्यायचं आहे की तुमच्या डोक्यात ही कल्पना आली कुठे? मोदक फ्रीज करून ठेवूयात म्हणजे हवे तेव्हा खाता येतील. हां त्यांचा पहिल्यापासून असा विचार होता की 2002 पासून की कोरेगाव पार्कमध्ये मोदक आणि पुरणपोळी याच्यासाठी काही म्हणजे नाही आहे. बरोबर. सगळं तुम्हाला बाहेरचं वेस्टर्न टाईपचं वगैरे खायला मिळेल पण हे मिळत नाही. तर आपण काहीतरी यामध्येच करू असं. एकीकडे मोदक बनवण्याची कला होती, दुसरीकडे मार्केटिंग स्किल्स होत्या. मग एकत्र आले आणि त्यांनी हे सुरू केलं व्हेंचर. आता हा जेव्हा मोदक तयार होतो त्याला केशर वगैरे लावून झाल्यानंतर तुमची काय प्रोसेस असते एक्झॅक्टली ते सांगाल का? येस. हे जे मोदक आहेत हे एका विशिष्ट प्रोसेससाठी फ्रीझरमध्ये ठेवले जातात आणि ती प्रोसेस साधारण 24 तासाची प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसनंतर मग ते मोदक जे आहेत ते -22ला शिफ्ट केले जातात. सो -22ला त्याची शेल्फ लाईफ जी आहे दॅट इज 1 इयर शेल्फ लाईफ. आणि आम्ही याची जी कोल्ड चेन आहे ही प्रॉपर सगळी कोल्ड चेन मेंटेन केलेली असते आणि आमच्या इथून ज्यावेळेला B2B कस्टमर्स आमच्याकडून ज्यावेळेला घेऊन जातात त्यावेळेला त्यांच्याकडे सुद्धा याची कोल्ड चेन मेंटेन केलेली असते. साधारण आमच्या R&Dला 6 महिने गेले, 6 महिने ते 8 महिने आणि त्याच्यामध्ये ते कसं प्रिझर्व करण्यासाठी विदाऊट एनी प्रिझर्वेटिव्स आपण कसं याचं शेल्फ लाईफ वाढवू शकतो याच्यावरची R&D करून आम्ही हा प्रॉडक्ट लॉन्च केलेला आहे. तर आता आपण फायनली मोदकांची तिजोरी उघडणार आहोत किंवा आतून बघणार आहोत जे आहे ते कोल्ड स्टोरेज. तर प्लीज मला तुम्ही ते दाखवाल का? ऍक्च्युली तिजोरी आहे ही. मोदक आहे तिथे. किती मोदक आहे तिथे? साधारण 10,000 असतील. 10,000? आत्ता माझ्याकडे 10,000 मोदक आहेत. जस्ट सेइंग. करतात बंद. दिसले का? दिसले? मला दुसरं काही येत नसेल तरी मला हे येतं पण तरी त्या खूपच प्रिसिजननी हे लावतायत आणि खूप पेशन्सनी. एवढा पेशन्स माझ्यात नाही. सॉरी मी तुमच्या कानाशी खूप जोरात बोलले. किती छान तुम्ही मनापासून फोकसनी करताय. हे सगळं छान आहे. मी एका मोदकाच्या फॅक्टरीमध्ये आली आहे. मी मोदकाची फॅक्टरी अशी संकल्पना
म्हणजे ह्याचा कधी विचारही नव्हता केला, पण आता खूप झालं, खूप म्हणजे माझा खूप पेशन्स बघितलाय तुम्ही. आता मला खायचा आहे मोदक, तर प्लीज मला मोदक द्या. गणपती बाप्पा मोरया. सो हे जे आम्ही सांगितलं होतं -22ला जे स्टोअर करतो, तर ते हे आहे. अशा पद्धतीचं पॅकिंग आहे, 60चं आहे. म्हणजे B2B असल्यामुळे आम्ही मिनिमम 60 क्वांटिटी घेतलीच पाहिजे कस्टमरने, असं आहे आमचं. मिनिमम 60. हा मँगो मोदक आहे. तर असे हे रेग्युलर बनतात. ह्यांच्याकडे वेगवेगळे फ्लेवर्स पण आहेत. ते कुठले कुठले फ्लेवर्स आहेत तेही मला तुम्ही प्लीज सांगा. तर आपल्याकडे 7 प्रकारचे मोदक बनतात. 7. रेग्युलर मोदक तर आहेच, त्याच्यामध्ये 25, 50, 60, 70, 80 ग्रॅमचे बनतात. त्यानंतर मँगो, गुलकंद, चॉकलेट, पायनॅपल, नो शुगर, कारण हल्ली हेल्थ कॉन्शियस लोक खूप जास्त आहेत, त्यांना साखर नको आहे. त्यामुळे नो शुगर मोदक म्हणजे त्याचा स्वीटनेस फक्त डेट्सनी मेंटेन करतो आम्ही. आणि उपवास मोदक एक आहे स्पेशल. बरं, त्यात काय असतं? त्याच्यामध्ये वरचं कवर आहे ते वरईचं आहे. बरं, म्हणजे जे उपवासाला चालतं, उपवास सोडताना मोदक खायचा नाही तर दिवसभर मोदक खायचा उपवासासाठी. असं हे खूप भारी, हे मला खूप आवडलं. उपास करणं ही सोपं झालेलं आहे. जी लोक उपास करत असतात, उपासाचे मोदक घ्या, दिवसभर मोदक खात राहा. वा, मी कधीच करत नाही, पण बहुतेक आता मी करीन उपास. आलेले आहेत. मोदक ही मोदक है. वा वा वा. फ्लेवरचे पण आहे. आंबा, चॉकलेट, गुलकंद, मँगो, चॉकलेट, गुलकंद आणि हा रेग्युलर ड्रायफ्रूट. मी रेग्युलर मोदक घेणार आहे, Regular. ज्याची मी खूप आतुरतेने वाट पाहिलेली आहे. तो हा ड्रायफ्रूट मोदक मी आता खाणार आहे. आत्ता बनवून मला दिलेला आहे असं वाटतंय मला. एक्झॅक्टली. हा फ्रोझन असेल असं म्हणजे कळूच शकत नाही, काही कारणच नाहीये कारण. थँक्यू. ऍक्च्युली ही स्पेशालिटी आहे. हीच स्पेशालिटी आहे. येस. खूपच चविष्ट आहे. म्हणजे सारण ह्याला म्हणतात गाईज. म्हणजे दिसायला, चवीला परफेक्ट परफेक्ट. आय एम हॅपी. थँक्यू थँक्यू. तुम्ही आमचे वेगळे वेगळे फ्लेवर पण आहेत ते पण ट्राय करा. मँगो जो आहे तो मँगो पल्प बरोबर बनलेला आहे. सो इसेन्स वापरत नाही आम्ही, राईट. रिअल पल्प बरोबर बनलेला आहे. गुलकंद रिअल गुलकंद, चॉकलेट सुद्धा रिअल चॉकलेट. येस. हा मोदक मी आता शेअर करणार आहे माझ्या डिरेक्टर बरोबर. घे रे. कुठला खाऊ नेक्स्ट? मला गुलकंद मध्ये इंटरेस्ट आहे. थँक्यू बाबा. तूप जे भिजलेला आहे भिजलेला आहे तो तुपात. ही चव खरं जाऊ नये असं वाटतंय मला, पण हरकत नाही. एवढं मला कधीच कोणी ऑफर करत नाही, त्यामुळे मी खाणार आहे. काय सुंदर लागतोय हा. मला सुद्धा फ्रोझन आहे. वा, सगळेच फ्रोझन आहेत पण वाटत नाहीये अजिबात. गुलकंद पण तुम्हीच बनवता की काय? नाही. हरकत नाही, हरकत नाही. किती कराल? ठीक आहे. तर बाकीचेही खाते मी आता मोदक शांतपणे यांच्याबरोबर बसून. अजून गप्पा मारते. तुम्ही आता जा. नाही नाही, मी ठेवणार नाही, मी खाणार. मी आता चालत फिरत खाणार बाकीचे सगळे मोदक. त्याबद्दल मी बोलीनच थोड्या वेळात. मला थोडा वेळ द्या, मला खाऊ दे. तुम्ही घ्या. तर तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे मोदक खाऊन माझी ही अवस्था झाली आहे. मन भरलंय, तृप्त वाटतंय. आपण 2 ठिकाणी मोदक खाल्ले. एक म्हणजे फिस्टी फूड्सचे फ्रोझन मोदक आणि मेढी मोदक. दोन्हीही उकडीचे मोदक होते. काही जणांकडे तळणीतले पण मोदक असतात, पण आय थिंक मोर ऑर लेस ट्रेडिशनल मोदक हे उकडीचेच असतात आणि ते खास गणेश चतुर्थीला बनवले जातात आणि मला ते फार आवडतात. जर तुम्हाला कामामुळे किंवा तुम्ही जर प्रवास करत असाल किंवा तुम्हाला तितके छान दिसणारे मोदक बनवता येत नसतील तर काही हरकत नाही. आपल्याकडे या 2 जागा आहेत जिथून आपण मोदक मागवू शकतो. गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना
हार्दिक शुभेच्छा. हा एपिसोड लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकन वरती प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. आता मी इथेच पहुडणार आहे असं दिसतंय. नको नको, चला घरी नाही, मला इकडेच झोपायचंय आज. काही थोडी उशी बिशी नाही, ते काही काही देखावे असतात झोपलेला गणपती असतो, फक्त मी थोडीशी ग्रेसफुली करणार.